श्रीराम समर्थ. प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग, भाग क्रमांक 100. बोधवचने 4 नंबर. संत. 1. संत सूर्यासारखे स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होत आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतच जाते. 2. जगाच्या चालीने चालू नका, संतांच्या चालीने चाला, तरी आपण जगाकडून फसता कामाचे नाही. 3. ज्या देहाने आपल्याला भगवंताच्या दर्शनाचा योग येणार, तो देह ज्यांच्या पोटी आला त्यांच्याबद्दल पूज्य भाव असायला पाहिजे. तो भाव बाहेरून दिसला नाही तरी संतांच्या अंतरात असतोच. 4. ज्याला पुनर्जन्म नाही तोच संत बनतो, परंतु संत बनणे व्यावहारिकदृष्ट्या काही सुखाचे नसते. 5. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. खालचे जीव इतके आहेत, त्यामध्ये मनुष्य जन्म येणे किती कठीण आहे. असा मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती नाही झाली तर जीवाचे फार नुकसान आहे. 6. संत आज्ञा करतो म्हणजे काय करतो, तर आपले मन जेथे गुंतले असेल तेथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, आपले मन पैशात अडकले असेल तर तो आपल्याला मातीशी खेळायला सांगेल. माती आणि पैसा सारखा वाटेपर्यंत तो आपल्याला तसे करायला सांगेल. 7. परमार्थामध्ये संतांचेच ऐकण्यात काय महत्त्व आहे, तेथे आईबापांचे का ऐकू नये? तर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशांचे ऐकण्यात विशेष आहे. 8. आधी संतांची भेट होणे कठीण, पण त्यांची भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते, म्हणून नामाचे साधन विशेष आहे. 9 नंबर. संत मिळणे कठीण आहे, पण त्यांचे ग्रंथ म्हणजेच त्यांचे विचार आहेत. शिवाय ते एकदा लिहिले की कायम असतात. आपल्या विचारांसारखे ते बदलावे लागत नाहीत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी. अशा ग्रंथातली एखादी ओळ घ्यावी आणि ती त्यांची आज्ञा समजून त्याप्रमाणे आचार करण्याचा प्रयत्न करावा. 10. भगवंत भक्तांची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्यांची प्रापंचिक संकटे दूर करावी असे नाही. ती काय सहज दूर करता येतील, पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोचतात. 11. आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण एक फरक आहेच. संत हा जसे बोलतो तसे वागतो, पण आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट. आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो. आपण नुसती नीतीची तत्वे सांगतो तेव्हा अगदीच चांगले बोलतो, पण उलट वागतो. कसे पहा, आपण सुख हवे असे म्हणतो आणि प्रपंच करतो, म्हणून नेहमी दुःखाने रडतो. यासाठी आपण अशी कृती करू की आपल्याला नंतर तसे बोलता येईल. 12. संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही, कारण त्यांचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्म स्वरूप आहे. ही जी आपली भावना ती आपले काम करते. 13. संत अत्यंत दयाळू आहेत, म्हणून आपले अवगुण घालवण्याचा उपाय सत्संगती हा होय. 14. चांगल्या संतांच्या पदरात पडावे की तो आपली लाज राखतो. 15. सत्पुरुष काही विद्वान नसतात. अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही. कोणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, कोणी लग्नातून पळून जातो, कोणाला लिहायला वाचायला येत नाही. असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. 16. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो, म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. 17. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते, पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. 18.
आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. भगवंताविषयीचे ज्ञान जसजसे वाढत जाईल तसतशी देहाची शक्ती वाढत जाते. 19. सत्पुरुषाच्या देहामध्ये सूक्ष्म तत्वे जास्त प्रमाणात असतात. 20. मनाने संत बनायला पाहिजे. नुसते बाहेरून संत बनणे हे पाप आहे. 21. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. 22. तुम्हाला असे वाटते का की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले? संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते. नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात. त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते. त्यामध्ये अर्थात मागल्या ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच. 23. नाथांच्या प्रपंचामध्ये खरी गंमत होती. एखादा साधू बैरागी असून झाडाखाली बसला असेल तर तो स्वतः उपाशी आणि त्याच्याकडे येणारी मंडळी पण उपाशी राहतील. समर्थांच्याकडे कोणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची झोळी घेतो आणि तूही घे. आपण दोघेही भिक्षा मागू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. पण गृहस्थाश्रमी संत असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालील. 24. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो. 25. संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्राप्रमाणे आहेत. आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री तो कशाला मृत्यूपत्र लिहील, तशी खात्री ज्याला नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो. त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत. आपल्यासारख्या जड जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती, म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले. 26. भगवंत हा या दृश्य जगाच्या बाहेर राहतो. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो. म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशी बसतो. म्हणून आपण सत्पुरुषांकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. 27. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषांपेक्षा आपण प्रापंचिक लोकच जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून मिळवायचे असे जे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजून घेण्यासाठी आपण सत्पुरुषांच्याकडे गेले पाहिजे. 28. पोथी, पुराणे, सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो. असल्या ग्रंथांमध्ये ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला असतो. 29. विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो, पण संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात. 30. अगदी नास्तिक जरी झाला तरी त्याला हे कबूलच करावे लागेल की मला जेवढे कळले आहे त्याच्या पलीकडे आणखी जगत आहे. त्याला संत सांगतो की मी दाखवतो त्या मार्गाने जर तू गेलास तर मी पाहिले ते तुलाही दिसेल. 31. संताला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी संत लक्षणे असतात त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे. 32. संतांजवळ आपल्या मनाला समाधान का वाटते याचे कारण असे आहे, आपण आपल्या अंगाला अत्तर लावले की त्याचा सुवास आपल्याला येतोच, पण आजूबाजूच्या लोकांनाही तो येतो आणि त्यांना आनंद मिळतो. त्याचप्रमाणे ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे तो स्वतः आनंदी असतोच, पण त्यामुळे भोवतालचे वातावरणसुद्धा आनंदाचे बनते. नाहीतर कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात तरी लोक त्यांच्या मागे लागतात. याचे कारण काय? त्यांच्या शिव्या आशीर्वादासारख्या असतात, त्यामध्ये दुष्ट बुद्धी नसते. 33. जो खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही
आणि बोललाच तर फार थोडे बोलेल तो उत्तम होय. अनुभवी खरा पण जो नाईलाज म्हणून बोलतो तो पहिल्यापेक्षा थोडा कमी समजावा. दुसरा कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे, म्हणून हे लोक कमीपणा पत्करूनही पुष्कळ बोलतात. पण अनुभव नसताना उगीच शब्द पांडित्य करणारे हे अगदीच खालचे होत. ज्याला अनुभवच कमी त्याला शब्द पांडित्य फार असते. 34. सत्पुरुषाला प्रसिद्धीची किंमतच नसते, कारण तो लोकांच्यात नसतोच. त्यांच्या शिष्यांनाच त्याचे महत्त्व असते. त्याच्या शिष्यांनाच त्याचे महत्त्व असते. 35. गाईची कास मालकाने पिळली तर दूध येते आणि चोराने पिळली तरी दूधच येते. त्याचप्रमाणे संत जे काही बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.